गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. सगळ्यांनी पटकन अटेंडन्स लावून घ्या. सगळ्यांनी सायन्सचं टेक्स्टबुक ओपन करायचंय. मी सुद्धा स्क्रीन शेअर केली. मला सांगा स्क्रीन सगळ्यांना विजिबल आहे का? माझा आवाज क्लिअर येतोय सगळ्यांना? ओके, थँक्यू. लेट स्टार्ट. कोणीही माईक ऑन करायचा नाहीये. ओके, माईक आणि व्हिडिओ ऑन करायचा नाहीये. ओके, चला मग आपण स्टार्ट करूया. क्लासचा टाइम होऊन गेलेला आहे. ओके, 8 o'clock झालेले आहेत. लेट स्टार्ट. Today we are going to start new lesson number 9, heat. ओके, तर आज आपण न्यू लेसन स्टार्ट करणार आहोत. तर लेसनचं नाव आहे लेसन नंबर 9, हीट. आता हीट सगळ्यांना माहिती आहे, उष्णता. ओके, तुम्हाला फील पण होतं, तुम्ही बोलता कधी कधी की हीट खूप जास्त हीट वाढली वगैरे. हे तुम्ही यूज करता ना, म्हणजेच काय तुम्हाला गरम होतं, तुम्हाला खूप उष्णता लागते. तर त्या हीट बद्दलच आज आपल्याला काय करायचंय, लेसन मध्ये स्टडी करायचंय. ओके, सगळ्यांना आवाज येतोय? ओके, फर्स्ट बघा काय दिलंय, ऑब्झर्व अँड डिस्कस. इथे तुम्हाला जे काही पिक्चर्स दाखवले ते ऑब्झर्व करायला सांगितलं आणि त्याच्यावर डिस्कस करायला सांगितलंय. तर इथे काय क्वेश्चन विचारलाय, व्हॉट आर द कॉजेस ऑफ what you see happening in the pictures below and write in the boxes. तर या चित्रामध्ये तुम्हाला काय काय घडताना दिसतंय. इथे वेगळे वेगळे तुम्हाला पिक्चर्स दिसत आहेत. त्या पिक्चर मध्ये नक्की काय होते ते तुम्हाला ऑब्झर्व करायचंय आणि त्याच्याबद्दल त्या बॉक्स मध्ये लिहायचं आहे. बघा, तर फर्स्ट पिक्चर बघा, इथे तुम्हाला काय दिसतंय, गॅसवर काही दूध ठेवलेलं आणि एका साईडला काय कुकर आहे. ओके, तर तुम्हाला सगळ्यांना दिसतंय की गॅस ऑन आहे, म्हणजे त्या कुकरला आणि त्या दुधाच्या भांड्याला काय होतंय, हीट लागते. ओके, हीट त्याला लागते. त्या जास्त हीटमुळे काय झालंय, दूध गरम झालंय आणि ते उतू चाललंय, वरती आलंय आणि ते उतू चाललंय. ओके, कुकरला सुद्धा बघा हीट लागते आणि त्या कुकरच्या शिट्ट्या होते. ओके, तर इथे जी काय प्रोसेस होते, दूध खाली जाते आणि जे प्रेशर कुकरच्या शिट्ट्या होते ते कशामुळे होत आहे, हीटमुळेच होतंय. ओके, नेक्स्ट नेक्स्ट पिक्चर मध्ये बघा काय दिसलंय, एक बॉय आहे, त्याला तो आजारी आहे, सिक आहे आणि त्याचा टेम्परेचर खूप आहे, त्याला ताप आलेला आहे आणि त्याच्या तोंडामध्ये थर्मामीटर दिसते. ओके, तर त्या थर्मामीटरचा यूज काय होतोय, त्याच्या बॉडीचं टेम्परेचर, हीट, त्याची बॉडीचं टेम्परेचर म्हणजे बॉडी किती गरम झालेली आहे, बॉडीचं हीट किती झालेलं ते मेजर करतायत. ओके, म्हणजेच काय, त्याच्या बॉडीमध्ये हीट जास्त वाढलेली आहे. इथे सुद्धा काय होतंय, हीटमुळेच तो आजारी, म्हणजे त्याच्या बॉडीचं हीटच आपण मेजर करतो. ओके, नेक्स्ट त्याच्यानंतर इथे काय दिसतंय तुम्हाला, एक ग्लास आहे, ग्लास मध्ये आईस क्यूब्स आहेत. ओके, ते आईस क्यूब्स तुम्हाला बघा वितळताना दिसतायत ना सगळ्यांना, आईस क्यूब थोडे थोडे वितळतात. म्हणजे काय होते बघा, तुम्ही कधीही तुम्ही रेअरली घरी सुद्धा ऑब्झर्व केलं असेल, फ्रीजर मधून फ्रीजर मधून फ्रीजर मधून जर तुम्ही कधीही बर्फ वगैरे बाहेर काढला असेल, तर तुम्हाला तो काही वेळाने वितळलेला दिसतो, त्याचं तुमचं लिक्विड मध्ये झालेलं तुम्हाला दिसतं. तर ते काय होतं,
कारण तुमच्या आजूबाजूच्या सराउंडिंग मध्ये तुमच्या आजूबाजूला जे काही क्लायमेट टेम्परेचर आहे आजूबाजूचं त्याच्यामधल्या ज्या हीटनी काय होतं, हे जे आईस क्यूब्स आहेत ते त्यांचं लिक्विड फॉर्म मध्ये होताना तुम्हाला दिसतं. ओके, म्हणजे इथे सुद्धा हीटमुळेच काय होतंय, जे आईस क्यूब आहेत ते वितळत आहेत. ओके, त्याच्यानंतर बघा इथे काय दिलंय, इथे काही मॅन्स आहेत, ते काय करतायत, आय थिंक विंटर सीझन आहे आणि विंटर सीझन मध्ये ते शेकोटीच्या समोर बसलेलं आहे. आता विंटर सीझन मध्ये तुम्हाला सुद्धा आता माहिती आहे विंटर सीझन चालू आहे. सगळ्यांना माहिती आहे विंटर सीझन मध्ये खूप थंडी वाजते. गावाकडे तर सगळेजण शेकोटीच्या जवळ बसतात. का बसतात शेकोटी जवळ? सगळ्यांना माहिती आहे हीट साठीच. हीट आपल्याला खूप थंडी वाजते ना, तर जरा शेकोटी जवळ जर बसलो तर जी काही फायर, जे काही इथे जे वुड्स आहेत ते फायर होत आहेत, तर त्या वुड्स मधून जे फायर मधून काय मिळतं आपल्याला, हीटच मिळते. ओके, त्याच्यानंतर बघा एक लास्ट जे पिक्चर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक बफेलो आहे, ती तुम्हाला पाण्यामध्ये शांतपणे उभी आहे असं तुम्हाला दिसते. दिसते ना? तर ती का शांतपणे त्या पाण्यामध्ये उभी आहे? तर कदाचित हे समर सीझन असेल आणि समर सीझन मध्ये तुम्हाला माहिती आहे खूप आपल्याला हीट जाणवते, खूप आपल्याला गरम होतं. तर त्या बफेलोला सुद्धा खूप हीट जाणवत असेल, खूप तिला गरम होत असेल, त्याच्यामुळे ती काय गेले, थोड्या वेळ पाण्यामध्ये कूल होण्यासाठी, थंड होण्यासाठी ती गेलेले. ओके, तर सगळ्यांना कळालं या पिक्चर मध्ये जे काही तुम्हाला दाखवलं, वेगळे वेगळे जे काही इथे जे घडताना दाखवलंय, जे काही होतंय, वेगळे वेगळे क्रिया, वेगळे वेगळे ऍक्शन्स होतात, त्याच्या पाठीमागचं रिझन काय दिसतंय तुम्हाला? काय त्याच्या पाठीमागचं रिझन? हीट. ओके, कळालं सगळ्यांना? पिक्चर सगळ्यांना एक्सप्लेन झाले? ओके, तर नेक्स्ट बघूया आता आपण पुढे काय दिलंय त्यांनी. ट्राय दिस, आता तुम्हाला एक करून बघायला सांगितलंय. रब युअर palms अगेन्स्ट each other and put them on your cheek. What do you feel? आता हे सुद्धा तुम्ही खूप वेळा केलं असेल, थंडीच्या विंटर सीझन मध्ये हे तुम्ही केलं असेल आणि आता पण तुम्ही करत असाल बघा. तर तुम्ही कधी कधी हात, आपले जे हात आहेत त्याचे दोन्ही जे हाताचे पाम्स आहेत, आतमधली साईड, ते तुम्ही रब केली असेल बघा थंडीच्या दिवसामध्ये. आणि रब केल्यानंतर आपले हात एकमेकांवर घासून तुम्ही नंतर ती गालावर ठेवा, तुम्हाला हीट प्रोड्यूस झालेली दिसेल, थोडं गरम वाटेल ते हात. केलं असेल ना तुम्ही फील? हे तुम्हाला काय जाणवतं, काय फील होतं तुम्हाला? थोडस हीट फील होतं. ओके, we come to know some properties of heat energy from the example in the pictures and the above activity. तर आपल्याला वरती जे काय एक्झाम्पल दिलेले आहेत, जे काय ऍक्शन झालेले आहेत वरती, ओके, जे काय प्रॉपर्टीज दाखवल्या त्या सगळ्या कशाच्या प्रॉपर्टीज होत्या? हीटच्या प्रॉपर्टीज होत्या. ओके, द सन्स हीट has many effects and uses. How does solar heat reach the earth? Why does the heat in the water heated to boiling slowly decrease it is once it is taken off the flame? Where does this heat go? The moisture in the air cools down due to ice cubes in glass and collects on the outside of the glass. A thermometer is used to measure the temperature of the substance. We have already studied the changes in the state of matter caused by heat. बघा, तर इथे काय सांगितलं त्यांनी, काय लिहिलंय, आता ही जी हीट आहे, आता सगळ्यांना माहिती आहे की सन पासून आपल्याला हीट मिळते. सगळ्यांना माहिती आहे ना, सन पासून जी हीट येते त्याचे काही इफेक्ट सुद्धा आहेत, त्याचे काय आपल्यावर काही इफेक्ट सुद्धा होतात, परिणाम सुद्धा होतात आणि त्याचे युजेस सुद्धा आहेत आपल्याला. ओके, जर मग त्यांनी विचारलंय की ही जी सोलार हीट आहे, उष्णता, ही सनची जी उष्णता आहे, सनची जी हीट आहे ती पृथ्वीवर कशी येते, कशी पोहोचते ती? सन तर अर्थ पासून किती डिस्टन्स लांब आहे ना, मिलियन मीटर लांब आहे सन अर्थ पासून. तरीही त्याचे जे सनचे रेज आहेत ते आपल्या पृथ्वीपर्यंत, आपल्या अर्थ पर्यंत कसे पोहोचतात, त्यांनी क्वेश्चन विचारलाय. नंतर त्यांनी क्वेश्चन विचारलाय की जर तुम्ही पाणी उकळायला ठेवलंय गॅसवर, ओके, तुम्ही पाणी उकळायला ठेवलंय, पाणी उकळून झालं तुमचं, ओके, थोड्या वेळाने तुम्ही गॅस बंद करतात आणि मग गॅस बंद झाल्यानंतर
खूप थोड्या वेळानंतर जर तुम्ही पाणी उकळलंय आणि ते गॅस बंद करा आणि नंतर 15-20 मिनिटांनी परत त्या पाण्याकडे बघा, म्हणजे त्या पाण्याला हात लावा, तर तुम्हाला काय झालेलं दिसेल? थोडंसं थंड झालेलं दिसेल. ओके, तर हे कशामुळे होतं? ते एवढं गरम झालेलं पाणी कसं काय आपोआप थंड झालं? त्याची हीट कुठे गेली? हा क्वेश्चन त्यांनी विचारलाय. ओके, नंतर त्यांनी काय क्वेश्चन विचारलाय, की आता तुम्ही ग्लास मध्ये बर्फाचे काय केलंय, आईस क्यूब्स घेतले. ओके, आणि तो एक ग्लास घेतला, त्याच्यामध्ये आईस क्यूब टाकले आणि तो ग्लास बाहेर ठेवला. तर काही वेळानंतर तुम्हाला काय दिसेल? त्या ग्लासवर पाण्याचे थेंब, जे लिक्विड वॉटर ड्रॉप्स तुम्हाला काय झालेले दिसतील? तयार झालेले दिसतील. तर ते वॉटर ड्रॉप्स कसे तयार झाले? हा एक क्वेश्चन विचारलाय. ओके, म्हणजेच काय झालंय, आपल्या आजूबाजूच्या एन्व्हायरमेंट मध्ये जी हीट आहे, त्या हीट मुळे काय झालं, त्या आईस क्यूबचं लिक्विड मध्ये काय झालं? ट्रान्सफॉर्म झालं. ओके, we have already studied the changes in the state of matter caused by heat. तर ते आपण उष्णतेमुळे, हीटमुळे जे काही चेंजेस होतात मॅटर मध्ये, ते आपण ऑलरेडी शिकलेले आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. ओके, सगळ्यांना हा पॅरा कळाला का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, आता आपल्याला बघायचं हा जो ही जी हीट आहे ती कशी ट्रान्सफर होते. ओके, हीट ट्रान्सफर कशी होते, म्हणजे एका सबस्टन्स पासून दुसऱ्या सबस्टन्स पर्यंत हीट ट्रान्सफर कशी होते ते आपल्याला बघायचं. ओके, तर बघा, तुम्हाला इथे एक काय क्वेश्चन विचारलंय. वाय डज द हलवाई a cloth around the end of his slotted spoon while stirring the boiled milk in his large कढाई. बघा, तर तुम्हाला क्वेश्चन विचारलाय की कढईमध्ये जर बासुंदी बनवतोय एक हलवाई, मिठाईच्या दुकानात एक हलवाई काय करतोय? कढईमध्ये बासुंदी बनवतोय. ओके, आणि तो काय करतोय? तो बासुंदी गोल, म्हणजे चमच्यानी गोल गोल ढवळतोय. ओके, त्याला कंटिन्युअस तो स्टिरिंग करतोय, त्याला कंटिन्युअस तो फिरवतोय. ओके, मग त्यांनी विचारले की जे चम्मच असतो, त्याचा स्पून होतो, त्याच्या त्या कडेला त्यांनी रुमाल का बांधलेला असतो? रुमाल का बांधून ठेवतात ते? हा क्वेश्चन तुम्हाला विचारलाय. त्या हलवाईचं सोडून द्या, तुम्ही सुद्धा जर कधी घरामध्ये जर तुम्ही भाजी वगैरे बनवत असाल, तर कधीही बघा, तुम्ही काय करा, भाजी बनवताना वगैरे फोडणी वगैरे दिली समजा, आणि तुम्ही झाल्यानंतर ढवळल्यानंतर त्या भाजी भाजी नाहीतर काही डाळ वगैरे, तो चम्मच त्याच्यातच राहू द्या त्या भांड्यामध्ये. बघा, तुम्हाला थोड्या वेळाने तुम्ही तो चम्मच उचलायला गेला तर तुम्हाला तो चम्मच गरम झालेला दिसेल. ओके, तर तर त्या जी जे भांड आहे, जे युटेन्सिल्स होतं, ज्याच्यामध्ये आपण भाजी बनवली, त्याची हीट त्या चमच्यापर्यंत कशी आली, ती ट्रान्सफर कशी झाली, ते आपल्याला बघायचं आहे. ओके, तेच आपल्याला स्टडी करायचंय. व्हाय डू वी होल्ड अ स्टील ग्लास इन अ हँडकरचीफ while ड्रिंकिंग हॉट मिल्क फ्रॉम इट? बघा, अजून एक तुम्हाला क्वेश्चन काय विचारलंय. तुम्हाला दूध प्यायचं आणि दूध पिण्यासाठी तुम्ही स्टीलचा ग्लास यूज केला. ओके, स्टीलच्या ग्लासामध्ये तुम्ही गरम गरम दूध टाकलं. ओके, तर तुम्हाला तो स्टीलचा ग्लास सुद्धा बघा गरम झालेला दिसेल, गरम झालेला तुम्हाला जाणवेल. बघितलं असेल ना सगळ्यांनी? सगळ्यांनी हे केलं असेल, सगळ्यांनी हे जाणून घेतलं असेल की तुम्ही कधीही बघा, ग्लास घेतला स्टीलचा, त्याच्यामध्ये गरम दूध टाकलं, तो ग्लास सुद्धा गरम झालेला तुम्हाला दिसेल. ओके, तर अशा प्रकारे ते दूध जे गरम होतं, त्याची हीट, त्या मिल्कची हीट त्या ग्लासमध्ये कशी गेली, स्टीलच्या ग्लासमध्ये ट्रान्सफर कशी झाली, ते आपल्याला काय करायचंय? स्टडी करायचंय. तर व्हॉट आर द अदर एक्झाम्पल ऑफ दिस काइंड? मेक अ नोट देम. आता त्यांनी तुम्हाला अजून काय एक्झाम्पल तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितले, जसे हीट ट्रान्सफर होतात. ओके, नाही, वेन वी टेक अ हॉट ऑब्जेक्ट इन द vicinity of a cold one, the cold object becomes warm and the hot ones becomes cooler. From this, we can infer that heat is transferred from a hot body to a cold body. बघा, आता त्यांनी काय सांगितलं इथे, जेव्हा आपण गरम वस्तू थंड वस्तूच्या जवळ नेतो, गरम वस्तू असेल एखादा, तर थंड वस्तूमध्ये टाकतो, तर ती जे थंडवाली जी वस्तू असते ती सुद्धा काय होते? गरम होते, आणि गरमवाली वस्तू काय होते? मग थंड होते. ओके, तर यावरून आपल्याला काय कळतं की जी हीट आहे ती कशी ट्रान्सफर होते? ती हॉट बॉडी कडून कोल्ड बॉडीकडे काय होते? ती ट्रान्सफर होते. कळालं सगळ्यांना? आता फॉर एक्झाम्पल आपण मगाशीच बघितलं
जे मिल्क होतं ते खूप काय होतं, हॉट होतं. ओके, ते तुम्ही स्टीलचा ग्लास घेतला. स्टीलचा ग्लास कसा आहे, आता नॉर्मल पहिले हीट नाही, त्याच्यामध्ये तुम्ही मिल्क नाही टाकलं तर तो कसा झाला, तो कोल्ड आहे. ओके, तो कोल्ड आहे, थंड आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही काय टाकलं, दूध टाकलं गरम गरम, तर काय झालं, तो ग्लास काय झाला, गरम झाला, आणि दूध काय झालं, थोडस थंड झालं. म्हणजे जे हॉट बॉडी होती ती, त्या हॉट बॉडीचं काय झालं, थंड कोल्ड बॉडी मध्ये ट्रान्सफर झालं, आणि हॉट आणि कोल्ड कोल्ड बॉडीचं हॉट बॉडीमध्ये ट्रान्सफर झालं. तर यालाच काय बोलतात, ट्रान्सफर ऑफ हीट. ट्रान्सफर ऑफ हीट मीन्स दॅट द फ्लो ऑफ हीट फ्रॉम वन प्लेस टू अनादर. ओके, हीटचं एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाणे, ट्रान्सफर होणे, यालाच काय बोलतात, ट्रान्सफर ऑफ हीट. कळालं सगळ्यांना, ट्रान्सफर ऑफ हीट. सगळ्यांना हीट ट्रान्सफर व्हायचं कळालं. ओके, नेक्स्ट बघा, काय सांगितलंय, यूज युअर ब्रेन पॉवर. व्हाय डू वी विअर वुलन क्लोथ इन विंटर. बघा, आता विंटर सीझन मध्ये आपण वुलन क्लोथच का यूज करतो, का यूज करतो आपण, कारण त्याच्यामध्ये आपल्याला हीट मिळते ना, वुलन क्लोथ मधून हीट जास्त मिळते ना, म्हणून आपण विंटर मध्ये काय करतो, वुलन क्लोथ स्वेटर वगैरे घालतो. ओके, त्याच्यामुळे आपल्याला हीट जास्त प्रोड्यूस होते. ओके, आपल्या बॉडीला हीट पाहिजे असते, ती त्या कपड्यांमधून आपल्याला मिळते. नेक्स्ट, आता आपल्याला बघायचं मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर. आता आपण मगाशी बघितलं की हीट कशी ट्रान्सफर होते. हीट ट्रान्सफर होणे म्हणजे काय, एका प्लेस वरून हीटचं एका प्लेस वरून दुसऱ्या प्लेस कडे जाणं म्हणजे ट्रान्सफर ऑफ द हीट. आपण हे बघितलं. आता ते हीट ट्रान्सफर होण्याचे मोड्स कुठले आहेत ते आपल्याला बघायचे. ओके, तर ती हीट कशा कशा प्रकारे ट्रान्सफर होते, त्याच्यासाठी काय मीडियम लागतात, लिक्विड साठी कुठलं मीडियम लागतं, सॉलिड साठी काय मीडियम लागतं, गॅशियस साठी काय मीडियम लागतं, हे सगळं आपल्याला याच्यामध्ये बघायचंय. ओके, द मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर. तर हीट ट्रान्सफर व्हायचे 3 मोड्स आहेत. किती मोड्स आहेत, 3. फर्स्ट बघा, कंडक्शन, देन कन्व्हेक्शन, अँड रेडिएशन. कळालं सगळ्यांना, तर 3 मोड्स आहेत. फर्स्ट आहे कंडक्शन, कन्व्हेक्शन अँड रेडिएशन. ओके, तर ते सगळं तुम्हाला त्यांनी पहिले एक्सपेरिमेंट करून काय केलंय, एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, तर फर्स्ट आपल्याला बघायचंय कंडक्शन ऑफ हीट. फर्स्ट मोड आपल्याला इथे बघायचा आहे. सगळ्यांना कळतंय ना मी जे काय शिकवते, सगळ्यांना आवाज येतोय माझा. ओके, तर चला आता आपण कंडक्शन ऑफ हीट साठी त्यांनी काय एक्सपेरिमेंट केलंय ते आपण बघू. ओके, फर्स्ट बघा, काय केलं, ऍपॅरेटस म्हणजे काय काय साधनं लागले, काय काय साहित्य लागले. आता सगळ्यांना माहिती आहे सायन्स, सगळ्यांनी एक्सपेरिमेंट लिहिलंय, त्याच्यामध्ये तुम्ही लिहिता ऍपॅरेट्स म्हणजे जे एक्सपेरिमेंट करायला काय काय लागतं, मग त्याची प्रोसिजर, आणि मग त्याचं कन्क्लुजन, ऑब्झर्वेशन सगळं लिहायला लागतं, हे तुम्हाला माहिती आहे. ओके, तर फर्स्ट बघा, आपण जे एक्सपेरिमेंट करणार आहोत त्याच्यासाठी ऍपॅरेटस म्हणजे काय काय साधन, काय काय साहित्य लागणार आहे ते त्यांनीच दिलंय. बघा, बार्स ऑफ स्टेनलेस स्टील, अल्युमिनियम अँड कॉपर. तर आपल्याला काय काय लागणार आहे, पहिले जे स्टेनलेस स्टील आहेत, अल्युमिनियम आहे आणि कॉपर आहे, त्याच्या काय लागणार आहे, पट्ट्या लागणार आहेत. ओके, बार्स म्हणजे त्याच्यात अशा पट्ट्या लागणार आहेत. ओके, इथे तुम्हाला दाखवलेत बघा, या स्ट्रिप्स आहेत, या अशा स्ट्रिप्स आपल्याला लागणार आहेत. ओके, कशा कशाच्या, स्टेनलेस स्टीलच्या, अल्युमिनियमच्या आणि कॉपरच्या. नेक्स्ट आपल्याला लागणार आहे कॅन्डल, बर्नर लागणार आहे, बर्नर. हा बघा इथे जे दाखवलाय बर्नर, अशा टाईपचा हा बर्नर असतो. तुम्हाला सगळ्यांना जर माहित नसेल तर इथे तुम्हाला पिक्चर मध्ये दिलेला आहे, ऍज अ गॅस, गॅस सारखाच असतो. नेक्स्ट काय दिले, पिन्स. जे पिन्स आहेत ते आपल्याला पाहिजेत. ओके, टाचणी पाहिजे आपल्याला. आता आपल्याला प्रोसिजर दिलेले, प्रोसिजर मध्ये बघा काय करायचं आता, पहिले काय करायचं, टेक अ स्टेनलेस स्टील, कॉपर अँड अल्युमिनियम बार्स, इच अबाउट 30 सेंटीमीटर लॉंग अँड हॅव्हिंग द सेम शेप. आता आपल्याला हे बार्स काय घ्यायचे, पट्ट्या घ्यायच्या, कशा कशाच्या, स्टेनलेस स्टीलच्या, कॉपरच्या आणि अल्युमिनियमच्या. त्यांची लेंथ किती असायला पाहिजे, 30 सेंटीमीटर असायला पाहिजे, आणि तिन्ही जे आहेत पट्ट्या त्यांची सेम काय असायला पाहिजे, लेंथ असायला पाहिजे, सेम शेपच्या असायला पाहिजे. अप्लाय वॅक्स स्पॉट विथ द हेल्प ऑफ कॅन्डल ऍट अ डिस्टन्स
ऑफ 2 सेंटीमीटर फ्रॉम इच अदर ऑन ऑल द 3 बार्स. आणि काय करायचं त्याच्यावर, त्या तिन्ही बार्स आहेत, ज्या पट्ट्या आहेत त्याच्यावर काय करायचं, वॅक्स टाकायचंय, मेन टाकायचंय. वॅक्स म्हणजे मेणबत्तीचं जे मेन असतं ना, ते त्याच्यावर टाकायचं आहे. काय करायचं, मेणबत्तीचं मेन टाकायचं आहे. नंतर काय, आणि ते कसं, कुठल्या किती डिस्टन्सवर टाकायचंय, 2 सेंटीमीटर डिस्टन्सवर टाकायचंय, 2 to 2 सेंटीमीटर, बघा इथे टाकलंय. नंतर काय करायचं, स्टिक अ पिन इन इच ऑफ दिस स्पॉट सो दॅट इट इज अपराईट. मग काय करायचं, त्या मेनवर काय करायचंय, पिन्स टाचण्या टोचायच्या आहेत. ओके. नाव इन्सर्ट द एंड्स ऑफ ऑल 3 बार्स इनटू अ फ्लेम ऍट द सेम टाइम. ऑब्झर्व फॉर अ व्हाईल. आणि काय करायचं तुम्हाला, त्या तिन्ही पट्ट्यांचे जे काही टोक आहेत त्या बर्नरच्या वरती बरोबर काय करायचे, ठेवायच्या आहेत. ओके. सेम टाइम, आणि ऑब्झर्व करायचंय. ओके. कळालं सगळ्यांना, काय करायचं तेवढं कळालं. फर्स्ट प्रोसिजर कळाली सगळ्यांना, प्रोसिजर कळाली का, चॅट बॉक्स मध्ये सांगा. हा, तो स्टँड आहे, त्या स्टँडवर ट्रायपॉड बोलतात त्याला, त्या स्टँडवर ठेवायचंय. हा जो स्टँड आहे ट्रायपॉड बोलतात त्याला, त्या स्टँडवर ठेवायचे ते तिन्ही बार्स. आणि त्या तिन्ही बार्स अशा ठेवायचे की त्याची टोकं काय असायला पाहिजे, या बर्नरच्या साईडला यायला पाहिजे, म्हणजे ते हीट व्हायला, हॉट व्हायला. कळालं सगळ्यांना. अल्युमिनियम सगळ्यांना माहित नाही, मेटल आहे. जसं कॉपर मेटल आहे, अल्युमिनियम, स्टील, हे सगळे मेटल्स आहेत. तर ते मेटल्स आहेत. ओके. सगळ्यांना प्रोसिजर कळाली, काय करायचंय. आता आपल्याला कन्क्लुजन बघायचंय, त्याच्यावरून काय कळतं ते आपल्याला बघायचंय. व्हॉट डू व्हॉट डू यू सी, फ्रॉम विच बार डू द पिन स्टार्ट फॉलिंग फर्स्ट अँड वाय. आता तुम्हाला इथं क्वेश्चन विचारलंय, तुम्हाला कुठल्या पट्टीवरच्या तुम्हाला काय, आणि नंतर बघायचं की कुठल्या पट्टीवरच्या टाचण्या लवकर पडतील. आता इथे जे तिन्ही स्ट्रिप्स आहेत ना, त्या तिन्ही स्ट्रिप्सला काय केलंय, टाचण्या टोचलेल्या आहेत. ओके. तर आपल्याला बघायचंय कुठल्या स्ट्रिपवरच्या टाचण्या पहिल्या पडतात, कॉपरच्या पहिल्या पडतात की अल्युमिनियमच्या पहिल्या पडतात की स्टीलच्या पहिल्या, स्टील पिन्स खाली पडतात. ओके. तर पिन्स कशा खाली पडणार, जेव्हा ती स्ट्रीप काय होणार, हिटेड होणार, गरम होईल तेव्हाच पडतील ना. त्याचा मेन काय होईल, तो वॅक्स काय होईल, वितळून जाईल, आणि त्याला टोचलेल्या ज्या टाचण्या आहेत त्या खाली पडतील. ओके. तर आपल्याला बघायचंय, पिन्स फॉल स्टार्टिंग फ्रॉम द एंड नियर द बर्नर. ओके. तर जे पिन्स आहेत त्या कशा पडतील, पिन्स कशा पडायला सुरुवात करतील, पहिले स्टार्टिंग पासून जिथे बर्नर लावलाय तिथून काय होणार, तिथून पडायला स्टार्ट करणार आणि लास्ट पर्यंत पडत जातील. ओके. तर तुम्हाला बघा ती स्ट्रीप कशी ती स्ट्रीप आहे ती कशी गरम होत जाईल, पहिले ती स्टार्टिंगला गरम गरम होईल. ओके. नंतर मध्ये पर्यंत, मीडियम पर्यंत मध्ये जाईल, मिडलला गरम होईल, मग नंतर लास्ट पर्यंत ती गरम होईल. ओके. इट मीन्स दॅट ट्रान्सफर ऑफ हीट टेक्स प्लेस फ्रॉम द हॉट एंड ऑफ द बार टू द कोल्ड एंड. याचाच मिनिंग काय होणार आहे, जी हीट आहे ती कशी ट्रान्सफर होते, या स्ट्रीपच्या हॉट एंड पासून तर ती दुसरी जी स्ट्रीपचा एंड आहे कोल्ड वाला, तिथपर्यंत हीट काय होते, ट्रान्सफर होते. ओके. This transfer of a heat from the hot part of an object to the cold part is called conduction of a heat. मग त्या हीटचं ट्रान्सफर होतंय कुठून, हॉट पार्ट ऑफ द ऑब्जेक्ट, त्या स्ट्रीपच्या हॉट पार्ट पासून त्या स्ट्रीपच्या कोल्ड पार्ट पर्यंत हीटचं ट्रान्सफर होतंय, त्यालाच काय बोलतात, कंडक्शन ऑफ हीट. कळालं सगळ्यांना. हा पॅरा हा पॅरा कळाला सगळ्यांना. ओके. त्याच्यानंतर बघा कंडक्शन ऑफ त्या हीट त्यांनी सांगितलं. नंतर काय सांगितलं बघा, द पिन्स ऑन द कॉपर बार स्टार्ट फॉलिंग फर्स्ट. तर कुठल्या पिन्स सगळ्यात पहिले स्टार्ट होतील पडायला, कॉपर वरच्या. बघा का कॉपर वरच्या पहिले स्टार्ट होणार पडायला, कारण कॉपर काय गुड कंडक्टर ऑफ हीट आहे. जो कॉपर मेटल आहे त्याच्यातनं हीट काय होतं, लवकर काय होतं, ट्रान्सफर होतं. अल्युमिनियम आणि आयन पेक्षा आणि
स्टील पेक्षा. ओके, कॉपर हा गुड कंडक्टर ऑफ हीट आहे. द पिन्स ऑन द स्टील बार फॉल कम्पॅरेटिव्हली लेट. जर स्टील वरच्या ज्या पिन्स आहेत त्या थोडं लेट पडतील. द हीट इज कंडक्टेड क्विकली थ्रू कॉपर. तर मी तुम्हाला तेच सांगितलं, कारण जे कॉपर वाली पट्टी आहे त्याच्यातून हीट काय होतं, जी ती लवकर काय होते, ट्रान्सफर होते. Conduction of a heat through a substance depends on the property of that substance. That conduction of heat takes place through a solid substance. Show that a medium is required for the conduction of a heat. काय सांगितलं इथे तुम्हाला, जे एखादं काही सबस्टन्स असेल त्याच्यामधून हीट कशी ट्रान्सफर होते. हीट ट्रान्सफर कशावर डिपेंड असतं, कंडक्शन ऑफ ए हीट म्हणजे हीटचं ट्रान्सफर होणं त्या सबस्टन्स मधल्या प्रॉपर्टीवर, त्या सबस्टन्स मध्ये जी प्रॉपर्टी आहे त्याच्यावर काय असतं, डिपेंड्स असतं. ओके, the conduction of a heat takes place through a solid substance show that the medium is required for the. आता तुम्हाला जर सॉलिड सबस्टन्स मधून जर कंडक्शन करायचं असेल त्याच्यासाठी मीडियमची गरज असते. ओके, जसं इथे मीडियमची गरज काय, इथे सुद्धा मीडियमची गरज लागली ना. सॉलिड मध्ये ही मीडियमची गरज काय होतं, कॉपर होतं ना. मीडियम मीडियम काय होतं, कॉपर होतं. तर या आपण जे सॉलिड सबस्टन्स होतं त्याच्यामध्ये आपण बघितलं की कंडक्शन कसं होतं, हीट कसं ट्रान्सफर होतं ते बघितलं. मग ते हीट ट्रान्सफर होण्यासाठी आपल्याला मीडियम लागलं. मीडियम काय होतं, कॉपर स्ट्रीप. कळालं सगळ्यांना, सगळ्यांना कंडक्शन ऑफ हीट कळालं का, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. सांगितलं इथे बघा, कंडक्शन ऑफ म्हणजे ट्रान्सफर, हीटचं ट्रान्सफर कसं होते ते सॉलिड सबस्टन्स मधून. हे सॉलिड सबस्टन्स आहेत ना, जे स्ट्रीप्स दाखवल्या ते सॉलिड सबस्टन्स आहेत. ओके, त्याच्यामध्ये काय सांगितलंय त्यांनी, काय केलंय, प्रोसिजर तर कळाली असेल तुम्हाला. ओके, प्रोसिजर तर कळाली असेल. तर आपल्याला फक्त विचारलं आता पहिले की कुठल्या पट्टीवरच्या कुठल्या स्ट्रीप्सवरच्या पिन्स पहिले खाली पडणार. तर आपण बघितलं की कॉपर जी स्ट्रीप आहे त्याच्यावरच्या पिन्स सगळ्यात खाली पडणार, लवकर खाली पडणार. आणि जे अल्युमिनियम आहे, नाही स्टील, आणि स्टील वाला जे त्याच्यावर स्टील पट्टी आहे त्याच्यावर जे टाचण्या असतील, पिन्स असतील, त्या थोड्या लेट खाली पडतील. तर कॉपर वरच्या का सगळ्यात खाली पडल्या पटकन, कारण कॉपर काय हा गुड कंडक्टर ऑफ हीट आहे. ओके, कारण हीट ट्रान्सफर होण्यासाठी जे काय मीडियम लागतं त्याची प्रॉपर्टी कॉपर मध्ये सगळ्यात जास्त आहे. ओके, त्याच्यामुळे जी कॉपर मधून हीट लवकर ट्रान्सफर झाली आणि त्याच्यावरच्या टाचण्या खाली पडल्या. ओके, तर त्यांनी तेच सांगितलंय की आपल्याला हीटचं जर ट्रान्सफर व्हायचं असेल, हीट जर ट्रान्सफर व्हायचं असेल एका सबस्टन्स मधून, तर ते कशावर डिपेंड होत असतं, त्याच्या जो सबस्टन्स आहे त्याच्या प्रॉपर्टीवर डिपेंड असतं. ओके, आणि त्यांनी हे सुद्धा सांगितले की सॉलिड जर सबस्टन्स असेल त्याच्यातून जर हीट ट्रान्सफर करायची असेल तर त्याच्यासाठी मीडियमची गरज असते, मीडियमची गरज असते. कळालं सगळ्यांना आता तरी, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, आता नेक्स्ट आपल्याला बघायचंय नेक्स्ट मोड ऑफ नेक्स्ट मोड काय, हीट ट्रान्सफरचं काय होतं, कन्व्हेक्शन. काय होतं, कन्व्हेक्शन. तर ते कशासाठी असतं, लिक्विड आणि गॅशियस सबस्टन्स साठी असतं. ओके, जसं कंडक्शन असतं ओनली सॉलिड सबस्टन्स साठी, तर कन्व्हेक्शन असतं लिक्विड आणि गॅशियस सबस्टन्स मध्ये ऑकर होता. बघा इथे दिलंय तुम्हाला, कन्व्हेक्शन कॅन ऑकर इन लिक्विड अँड गॅशियस सबस्टन्सेस अँड कन्व्हेक्शन नीड अ मीडियम. आणि या कन्व्हेक्शन साठी सुद्धा मीडियमची गरज असते. जसं कंडक्शन साठी मीडियमची गरज होती तसं कन्व्हेक्शन साठी सुद्धा मीडियमची गरज असते. ओके, तर आता बघूया आपण कन्व्हेक्शन ऑफ हीट कसं झालंय. हाऊ डज द ट्रान्सफर ऑफ ए हीट कॅन टेक प्लेस थ्रू अ लिक्विड. आता आपल्याला बघायचंय की ही जी हीटचं ट्रान्सफर लिक्विड मधून कसं होतं. जसं सॉलिड मधून कसं होतं ते आपण बघितलं आता, तर आता लिक्विड मधून कसं होतं ते आपल्याला बघायचंय. ओके, आता इथे सुद्धा एक एक्सपेरिमेंट दिलंय तुम्हाला. हे सगळे जर सगळा हा जो जे काही हे आहेत प्रॉपर्टीज आहेत हीटचे, ते तुम्हाला सगळे त्यांनी एक्सपेरिमेंट करून दाखवलेलं आहे. ओके, तर फर्स्ट याच्यासाठी आपल्याला काय ऍपॅरेटस लागतील, अ बीकर.
बिकर म्हणजे हे बघा, जे असं भांड असतं पाणीसाठी त्याला बिकर बोलतात. ओके, लिक्विड साठी जे भांड असतं. आणि नंतर पोटॅशियम परमॅंगनेट क्रिस्टल, एक पोटॅशियम परमॅंगनेट क्रिस्टल असतो, तो यूज करायचा आहे आपल्याला. नंतर बर्नरची गरज आहे आपल्याला आणि वॉटरची गरज आहे, पाण्याची गरज आहे. ओके, हे आपल्याला काय लागणार आहे, साधे सिंपल ॲपॅरेटस लागणार आहे. प्रोसिजर, आता प्रोसिजर मध्ये बघा काय करायचं तुम्हाला. पहिले काय सांगितलं त्यांनी, टेक सम वॉटर इन अ बिकर. त्या बिकर मध्ये थोडं पाणी घ्यायचंय. हीट द बिकर स्लोली ऑन अ गॅस बर्नर. गॅस बर्नरवर आपल्याला तो बिकर काय करायचंय, गरम करायचंय हळूहळू. ड्रॉप अ फ्यू क्रिस्टल्स ऑफ पोटॅशियम परमॅंगनेट इनटू द वॉटर. आणि नंतर थोडं गरम झाल्यानंतर त्या पाण्यामध्ये काय टाकायचं, पोटॅशियम परमॅंगनेटचे खडे टाकायचे. ओके, नाव वॉश द वॉटर इन द बिकर केअरफुली. व्हॉट डू यू सी. आणि आता तुम्हाला काय करायचं, ते बिकर मधलं पाणी काय करायचंय, ऑब्झर्व करायचंय आणि तुम्हाला काय दिसतंय ते तुम्हाला सांगायचंय. ओके, सगळ्यांना प्रोसिजर कळाली. प्रोसिजर कळाली सगळ्यांना. ओके, एकदम सीधी सोपी प्रोसिजर आहे. आता बघा काय दिसलं ते आपल्याला इथे त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, तर यू विल सी स्ट्रीम्स ऑफ वॉटर गोइंग अपवर्ड अँड कमिंग बॅक टू द बॉटम. आता तुम्हाला काय दिसणार माहितीये, जे पाणी गरम होतंय ते तुम्हाला वरती जाताना दिसेल आणि थंड पाणी खाली येताना दिसेल. ओके, आता तुम्हाला बघा इथे तुम्ही हीट देताय ना खाली बिकरला, खालून तुम्ही सॉरी हा बिकरला तुम्ही खालून बर्नरनी हीट देताय. आता जे खालचं पाणी आहे एकदम बॉटमला, ते काय होतंय, गरम होऊन वरती जाते. गरम होऊन वरती का जाते, कारण त्या पाण्याची डेन्सिटी काय होते, डिक्रीज होते. त्याच्यामुळे ते काय होतं, पाणी वरती जातं. आणि जे कोल्ड वॉटर आहे वरचं थोडंसं थंड पाणी आहे, त्याची डेन्सिटी काय जास्त आहे, त्याच्यामुळे ते खाली येते. ओके, परत ते थंड झालेलं पाणी गरम होईल, परत वरती जाईल, असं ते कंटिन्युअस प्रोसेस चालू होते. ओके, चालू राहते. ड्यू टू द पोटॅशियम परमॅंगनेट द मॅग्नेटा कलर स्ट्रीम कॅन बी आयडेंटिफाय इझिली. आता त्यांनी तो पोटॅशियम परमॅंगनेट का टाकलं त्याच्यामध्ये, कारण त्याच्यामुळे काय करतं कळतं माहितीये, हे जो कलर आलेला तो असेल तो दिसेल आपल्याला. ओके, हा जो इथे त्यांनी मॅग्नेट टाकलेत ना, ते पाणी आहे त्याला कलर आलेला दिसेल आपल्याला. When heating begins, the water near the bottom becomes warm and density decreases. As a result, it moves upwards and replaced by the cold water coming from above. In this manner, heat is transferred by means of current called convection currents. This process is called convection of heat. आता तुम्हाला मी तेच सांगितलं की काय होणार, जिथून हे जे बिकर आहे त्याला जे पाणी खाली आहे बॉटमला, बिकरच्या बॉटमला जे पाणी आहे ते गरम होईल. त्याची गरम झालं तर त्याची डेन्सिटी काय होते, डिक्रीज होते, कमी होते. मग ते पाणी काय होणार, वरती जाणार. आणि वरचं पाणी आहे ते थंड झालं ते परत त्याची काय डेन्सिटी कमी जास्त आहे, त्याच्यामुळे ते खाली येणार. परत ते खाली आलेलं पाणी, थंड पाणी गरम होणार, परत ते वर जाणार आणि वरचं गरम झालेलं पाणी थंड होऊन परत खाली येणार. ओके, म्हणजे असं तो फ्लो चालूच राहतो. ओके, तर अशा प्रकारे हीट काय होते, ट्रान्सफर होते. ओके, लिक्विड मधून अशा प्रकारे हीट काय होते, ट्रान्सफर होते. आणि याच मोडला काय बोलतात, अशा प्रकारे हीट ट्रान्सफर होण्याच्या प्रोसेसला काय बोलतात, कन्व्हेक्शन ऑफ हीट. कळालं सगळ्यांना, कन्व्हेक्शन ऑफ हीट. कन्व्हेक्शन ऑफ हीट सगळ्यांना कळालं का, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, त्याच्यानंतर अजून एक कन्व्हेक्शन ऑफ हीट साठी एक अजून एक त्यांनी एक्सपेरिमेंट दिलेला आहे, तो आपण बघूया. इथे बघा काय दिलंय, ॲपॅरेटस अ टेस्ट ट्यूब. टेस्ट ट्यूब घ्यायची आपल्याला, सगळ्यांना माहिती आहे अशी टेस्ट ट्यूब. इथे तुम्हाला दाखवले बघा, ही टेस्ट ट्यूब आहे. ओके, नंतर काय करायचं, पीस ऑफ आईस, एक बर्फाचा थोडासा खडा घ्यायचा आहे. नंतर वायर गॅस घ्यायचंय, वायर गॅस म्हणजे जाळी घ्यायची आहे. ओके, आणि नंतर काय करायचंय, बर्नर घ्यायचं आणि कॅन्डल घ्यायची. ओके, एवढं आपल्याला लागणार आहे. त्याच्यानंतर प्रोसिजर बघा काय करायचं आपल्याला. टेक अ सम वॉटर इन टेस्ट ट्यूब. एका टेस्ट ट्यूब मध्ये काय करायचं, वॉटर घ्यायचं आहे. ओके, wrap a piece of ice in a wire gas and
ड्रॉप इट इन द टेस्ट ट्यूब. बघा काय करायचंय तुम्हाला. बर्फाचा तुकडा घेतला, तो बर्फाचा तुकडा त्या वायरीच्या जी जाळी आहे, वायरची जाळी, त्याच्यामध्ये काय करायचं, गुंडाळायचं त्याला आणि ते टेस्ट ट्यूब मध्ये टाकायचंय. ओके. इट विल सिंक इन द बॉटम. तो काय जाणार, तो तळाशी जाईल, त्याच्या टेस्ट ट्यूबच्या एकदम बॉटमला जाईल, जसं इथे पिक्चर मध्ये दाखवलंय. नाव युझिंग द टेस्ट ट्यूब होल्डर होल्ड द टेस्ट ट्यूब ऍट अ स्लॅन्ट ऍज शोन इन द फिगर. आणि तुम्हाला आता काय करायचं, टेस्ट ट्यूब होल्डरनी तो टेस्ट ट्यूब पकडायचा आहे आणि तो बर्नरवर ठेवायचा आहे. कसा ठेवायचा आहे बघा, असा थोडासा स्लॅन्ट म्हणजे तिरका ठेवायचा आहे. ओके. कुठून हीट द्यायचे बघा त्याला, त्याच्या वरच्या साईडनी त्याला हीट द्यायचे. ओके. हीट द अप्पर पार्ट ऑफ द टेस्ट ट्यूब. तर वरचा जो पार्ट आहे टेस्ट ट्यूबचा त्याला हीट द्यायचे. ओके. त्याला उष्णता द्यायचे. स्टॉप हिटिंग वेन द वॉटर स्टार्ट बॉइलिंग. आणि जेव्हा पाणी उकळायला लागेल तेव्हा काय हीट करायचं, त्याला स्टॉप करायचंय. ओके. उष्णता द्यायचं, थांबवायचंय. ऑब्झर्व द पीस ऑफ द आईस ऍट द बॉटम. आणि जो शेवटी तळाला बॉटमला जो पीस ऑफ आईस आहे त्याचं काय करायचं, ऑब्झर्व करायचं, ऑब्झर्वेशन करायचंय. द हीट डज नॉट रीच ऍट द बॉटम even though the upper part is heated. How does this happen? The density of water decreases due to heating. Therefore, it cannot sink and the process of convection does not occur. बघा आता इथे जी प्रोसेस ऑफ कन्व्हेक्शन आहे ती झालीच नाही. का नाही झाली? कारण जे टेस्ट ट्यूब आहे त्याला हीट कुठून देत आहेत बघा, वरच्या साईडने देत आहेत. जर त्याला हीट जर बॉटम साईडने दिला असेल तर बॉटमचं पाणी काय झालं असेल असतं, हॉट झालं असतं, बॉईल झालं असतं आणि ते वरती गेलं असतं. आणि जे वरचं पाणी आहे ते खाली आलं असतं. पण इथे त्यांना ते टेस्ट ट्यूबला कुठून हीट करतायत बघा, वरच्या साईडलाच हीट करतायत. म्हणून जे वरचंच पाणी आहे तेच काय होतंय, वरतीच पाणी काय होतंय, गरम होतंय आणि तिथेच ते थंड होते. ओके. त्याच्यावर जे डेन्सिटी आहे ती डिक्रीज होत नाहीये. आणि डिक्रीज नाही होते म्हणून ते पाणी काय होत नाहीये, खाली जात नाहीये. डेन्सिटी ऑफ वॉटर डिक्रीज होते ड्यू टू हिटिंग, ते आपल्याला माहितीये. पण ते पाणी तिथेच म्हणजे वरती जायला पाहिजे ते तिथेच राहतंय. ओके. त्याच्यामुळे इथे काय होतंय, कन्व्हेक्शन ऑफ जे कन्व्हेक्शन ऑफ हीट आहे ते होत नाहीये, ती प्रोसेस होत नाहीये. कळालं सगळ्यांना. जर टेस्ट ट्यूबला जर बॉटम पासून जर हीट दिली असती तर त्या तिथे कन्व्हेक्शन ऑफ हीट झालं असतं. कळालं सगळ्यांना. सगळ्यांना एवढं कळालं का, डिफरन्स कळाला. दोन्ही जे एक्सपेरिमेंट केलेत कन्व्हेक्शन ऑफ हीटचे त्याच्यामधला डिफरन्स कळाला का सगळ्यांना. चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. आता आवाज माझा आवाज क्लिअर येतोय का? ओके. त्याच्यामध्ये काय सांगितलंय, फर्स्ट जी प्रोसेस होती कन्व्हेक्शन ऑफ हीटची, त्याच्यामध्ये काय केलं आपण, बीकर मध्ये जे पाणी घेतलं ते आपण बर्नरवर ठेवलं, बरोबर. आणि त्याला आपण काय केलं, खालून हीट दिलं दिलं बरोबर. मग हीट दिल्यानंतर जे बॉटमला जे पाणी होतं ते काय झालं, बॉईल हो झालं. ओके. बॉईल झाल्यामुळे त्या पाण्याची काय झाली, डेन्सिटी डिक्रीज झाली, कमी झाली. त्याच्यामुळे ते पाणी काय झालं, वरती गेलं. आणि जे वरचं पाणी होतं ते खाली येऊन खाली आलं. परत ते गरम झालं, परत ते वरती झालं, अशी प्रोसेस होत राहिली होती. मग ही प्रोसेस मध्ये काय होतं, हीट ट्रान्सफर होत होती. त्यामुळे आपण तिथे काय बोला, कन्व्हेक्शन ऑफ हीट होते. कळालं एवढं सगळ्यांना, फर्स्ट वाला तरी कळालं सगळ्यांना. फर्स्ट वाला कळालं का, ज्यांना कळालं नव्हतं. हा. आता दुसऱ्या प्रोसेस मध्ये बघा काय झालं, ती टेस्ट ट्यूब आहे त्या टेस्ट ट्यूबला कुठून हीट ती करतायत बघा. टेस्ट ट्यूबला हिटिंग कुठून करतायत, त्याच्या वरच्या पार्ट पासून करतायत. बॉटम पासून करतायत का, नाही, वरच्या पार्ट पासून करतायत. त्याच्यामुळे ते काय होतंय, तिथलंच पाणी बॉईल होतंय, तिथलंच पाणी काय होतंय, गरम होतंय. आणि तिथलं पाणी गरम झाल्यानंतर त्याची जी डेन्सिटी आहे ती डिक्रीज होते. मग डेन्सिटी डिक्रीज झाल्यानंतर आपण बघितलं पाणी कुठं जातं, वरती जातं. पण ते ऑलरेडी वरतीच आहे ना पाणी, मग ते तिथेच काय होते, गरम होते, तिथेच थंड होते. त्यामुळे तिथे हीटचं काय होते, ट्रान्सफर होत नाहीये. ते पाणी खाली येत नाहीये ना वरती जातंय. ओके. त्याच्यामुळे तिथे हीट ट्रान्सफर होत नाहीये. त्यामुळे तिथे कन्व्हेक्शन ऑफ हीट ही प्रोसेस होत नाहीये. कळालं सगळ्यांना. आता कळालं. ज्यांना डाऊट होता त्यांना कळालं का? ओके.
आता नेक्स्ट पार्ट बघूया. आता आपल्याला नेक्स्ट मोड बघायचंय. आता कंडक्शन झालं, कन्व्हेक्शन झालं, आणि आता बघायचं रेडिएशन. ओके, काय बघायचं? रेडिएशन. आता रेडिएशन मध्ये सुद्धा एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे बघा. इथे काय दिलंय प्रोसिजर? लाईट अ कॅन्डल अँड स्टँड इट अपराईट. काय सांगितलंय? एक मेणबत्ती पेटून घ्यायची आणि ती उभी करायची. ओके, होल्ड युअर हँड्स ऑन इट्स टू साइड्स ऍट सम डिस्टन्स फ्रॉम द कॅन्डल. आणि तुम्हाला काय करायचंय? त्या मेणबत्तीच्या दोन्ही बाजूनी काय करायचंय? हात काय करायचे? लांब ठेवायचे. ओके, आणि नंतर काय करायचंय? ब्रिंग देम क्लोजर. नंतर त्यांना काय करायचं? जवळ जवळ आणायचे. ओके, मेणबत्ती घेतली, ती तुम्ही पेटवली आणि उभी केली. थोडं लांबवर ते हात ठेवायचे दोन्ही साईडला, नंतर हळूहळू जवळ आणायचे. ओके, व्हॉट डू यू फील? तुम्हाला काय जाणवेल? हॅव यू वॉर्म युअर सेल्फ नियर अ बोन फायर ऑर इन द मॉर्निंग सन इन विंटर? बघा, आता ती मेणबत्ती तुम्ही ठेवली, हात तुम्ही लांब ठेवले, नंतर जवळ जवळ आणले, तर तुमचे हात भाजतील ना, तुम्हाला हीट जाणवेल. ओके, तसंच त्यांनी काय सांगितलंय? तुम्ही जेव्हा शेकोटी वगैरे जवळ बसता, तेव्हा सुद्धा तुम्ही त्याच्यासमोर जर हात जर ठेवला, तुम्हाला काय होतं? हीट तुम्हाला काय होते? फील होते, होते ना? तसंच सकाळी कोवळ्या उन्हामध्ये उभं राहिलं, तेव्हा सुद्धा तुम्हाला हीट थोडस काय होतं? जाणवते. ओके, द सन इज मिलियन्स ऑफ किलोमीटर्स अवे फ्रॉम अस. आता हे बघा, तर आपल्याला ते सनची हीट कशी काय जाणवते? हा क्वेश्चन आपल्याला मगाशीच विचारला होता. इथे तर त्यांनी सांगितलंय की सन आपल्यापेक्षा मिलियन्स ऑफ किलोमीटर अंतरावर आहे, एवढ्या लांब डिस्टन्सवर आहे, तरी त्याची हीट आपल्याला कशी जाणवते? देर इज अ नो एअर बिटवीन द सन अँड अर्थ ॲटमॉस्फिअर इज ओनली अ थिन लेअर ऑफ एअर क्लोज टू द अर्थ. बघा, तर आपण हे बघितलं की आपण हे सुद्धा बघितलं आतापर्यंत की ही ट्रान्सफर होण्यासाठी मीडियमची गरज असते. जसं सॉलिड मध्ये जेव्हा ही ट्रान्सफर होत होती, तेव्हा आपण कॉपरचं मीडियम घेतलं होतं. नंतर लिक्विड मध्ये आपण कुठला मीडियम बघितला? कुठला मीडियम होता? कॉपर मध्ये, सॉरी, लिक्विड मध्ये पोटॅशियम परमॅग्नेट होता ना, होता. आणि आता इथे बघा, सन पासून आपल्याला जी काय हीट मिळते त्याच्यामध्ये काहीच मीडियम नाहीये ना. सन आणि अर्थच्या मध्ये हवा आहे, हाय का एअर? आता सन पासून अर्थ किलोमीटर, मिलियन किलोमीटर डिस्टन्सवर आहे. मग एवढ्या डिस्टन्स मध्ये थोडी अर्थ आहे स्पेस मध्ये, थोडी एअर आहे स्पेस मध्ये? नाहीये. फक्त आपलं जे थोडस अर्थ पासून थोडस किलोमीटरवर काय एअरचं ऍटमॉस्फिअर आहे. ओके, तरीही त्याचे जे हीट आहे ती आपल्यापर्यंत कशी येते? त्यांनी असं क्वेश्चन केलेलं आहे. देन हाऊ डज द हीट ऑफ द सन रिचस? तर आपल्यापर्यंत ती अर्थची हीट कशी पोहोचते? दिस हीट इज ट्रान्सफर इन द अब्सेन्स ऑफ एनी मीडियम. मग ती जी हीट आहे ती कुठल्याही मीडियमच्या साह्याने आपल्यापर्यंत येत नाही. मीडियम नसेल तरी ती हीट आपल्यापर्यंत पोहोचते, त्यालाच काय बोलतात? रेडिएशन बोलतात. द ट्रान्सफर ऑफ हीट दॅट टेक्स प्लेस इन दिस वे विदाउट मीडियम इज कॉल्ड रेडिएशन. बिना मीडियमचं हीट ट्रान्सफर होणे म्हणजे काय? त्याला रेडिएशन म्हणतात. ओके, इन द टू एक्झाम्पल अबाव हीट रिचेस अस मेनली बाय रेडिएशन. मग हे जे वरती दोन एक्झाम्पल दिले होते ना आपल्याला, मेणबत्तीचं, कॅन्डलचं आणि शेकोटीचं आणि सनचं, त्याच्यामध्ये मीडियम नाहीये तरी सुद्धा हीट आपल्याला फील झाली, तर तिथे काय होते? रेडिएशन होते. कळालं सगळ्यांना रेडिएशन बद्दल? रेडिएशन म्हणजे काय? हीट ट्रान्सफर होते पण त्याच्यासाठी मीडियमची गरज लागत नाही. कळालं सगळ्यांना? ओके, त्याच्यानंतर बघा, तुम्हाला एक येलो बॉक्स मध्ये काही इन्फॉर्मेशन दिली आहे. द वंडर ऑफ सायन्स. Radiation of heat takes place from many objects in a nature such as trees, mountains, stones, and roads. A camera has been developed which uses this radiation to make our surrounding visible at night. It is called an infrared camera. Using this camera, it is possible to keep the watch on the movements of enemy during night. बघा, तर आपल्या निसर्गामध्ये खूप सारे वस्तू आहेत, जसे झाडं, डोंगर, दगड, रस्ते, ज्याच्यापासून हीट काय होत असते? ट्रान्सफर, हीट तिथून हीटचे रेडिएशन होत असतात, हीट ट्रान्सफर होत असते. ओके, मग हे रात्रीच्या टायमाला दिसू शकेल यासाठी एक कॅमेरा त्यांनी बनवलेला आहे. ओके, तर कॅमेराला बोलतात इन्फ्रारेड कॅमेरा. ओके,
आणि तो कॅमेरा यूज करून आपल्याला रात्रीच्या टायमाला जे काही शत्रू वगैरे आहेत त्यांच्यावर आपण लक्ष ठेवू शकतो. ओके. ते काही जे काही एनिमीज येतील त्यांच्यावर आपण लक्ष ठेवू शकतो. When heat rays fall on an object, a part of a heat is observed by the object and the part of it is reflected. आता बघा, जेव्हा हीटचे रेज एखाद्या ऑब्जेक्ट वर पडतात तर त्यातली सगळी हीट ती ऑब्झर्व होत नाही. थोडीशीच हीट त्या ऑब्जेक्ट मध्ये ऍब्झर्व होते आणि थोडी काय होते ती रिफ्लेक्ट होते, ती बाहेर टाकली जाते. The ability of the substance to absorb the heat radiation depends on its color and also its intrinsic property. तर ती हीट ऍब्झॉर्ब करण्याची जी प्रॉपर्टी आहे ती कशावर डिपेंड असते? त्या सबस्टन्सच्या कलरवर, आणि त्याच्या प्रॉपर्टीजवर डिपेंड असते. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही हे ऐकलं असेल, उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही जर काळ्या कलरचे कपडे घातले तर तुम्हाला खूप जास्त हीट काय होईल, फील होईल, खूप जास्त तुम्हाला गरम होईल. करून बघा तुम्ही. आता जर समर जेव्हा लागेल, समर डेज, समर सीझन, तेव्हा तुम्ही एका दिवशी काळे कपडे घालून बाहेर निघा, त्याच्यामध्ये तुम्हाला खूप गरम होईल. का गरम होईल? कारण जो ब्लॅक कलर आहे तो हीट जास्त ऍब्झॉर्व करून घेतो पटकन. ओके. आणि जर तुम्ही व्हाईट कलरचे कपडे घालून निघला तर तो जो व्हाईट कलर आहे तो हीट ऍब्झॉर्व करत नाही, तो रिफ्लेक्ट करतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला जास्त गरम होत नाही. ओके. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. तर हीट ऍब्झॉर्व करायचे जे हीट ऍब्झॉर्व करायचं कशावर डिपेंड्स असतं? त्याच्या कलरवर. जे सबस्टन्स आहे त्याच्या कलरवर आणि त्याच्या प्रॉपर्टीजवर हे डिपेंड असतं. आता इथे अजून एक त्याच्यासाठी त्याच्याच रिलेटेड एक एक्झाम्पल एक्सपेरिमेंट दिलेला आहे. काय सांगितलं बघा, लेट ट्राय दिस apparatus, 2 aluminum tins of the same size, 2 small glasses, वॉटर, थर्मामीटर्स, ब्लॅक पेंट एक्सेट्रा. काय करायचंय तुम्हाला? काय काय पाहिजे? 2 अल्युमिनियमचे टीन पाहिजेत, डब्बे पाहिजे सेम साईजचे, आणि नंतर काय पाहिजे? 2 स्मॉल ग्लास पाहिजेत. ओके. आणि पाणी पाहिजे, थर्मामीटर पाहिजे आणि ब्लॅक कलर पाहिजे. ओके. प्रोसिजर बघा, काय करायचंय? पेंट द आउटर सरफेस ऑफ वन टीन with black paint and let it dry. Then in both the tins place one glass each filled with the water at the same temperature. Cover the tins with lids and keep them in the sun for 2 hours. Now measure the temperature of water in the glasses in the two tins. What is the reason for the difference in the temperature? बघा, काय करायचंय तुम्हाला? 2 अल्युमिनियम टीनचे डब्बे घेतले. काय करायचंय? त्याला तुम्ही एकाला काळा कलरनी रंगवायचंय, दुसरा तसंच ठेवायचंय. ओके. दोघांमध्ये एक एक ग्लास पाणी टाकायचंय आणि त्याला झाकण लावायचंय आणि ते बाहेर उन्हामध्ये ठेवायचंय. आणि नंतर बाहेर उन्हामध्ये 2 तास ठेवायचे. 2 तासानंतर तुम्हाला काय करायचं? त्या दोन्ही टीन मधलं पाणी काय करायचं? त्याचं टेम्परेचर मेजर करायचंय. तर तुम्हाला डिफरन्स दिसेल. तुम्हाला ब्लॅक कलरचा जो टीन आहे त्याच्यामधलं पाणी जास्त हीट झाले, जास्त बॉईल झालेलं दिसेल, जास्त गरम झालेला दिसेल. आणि जे दुसरा नॉर्मल वाला जो टीन होता त्याच्यातला कमी गरम झालेला दिसेल. ओके. कारण ब्लॅक कलर हा हीट काय करतो? ऍब्झॉर्व करतो. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना इथपर्यंत कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके. तर आज आपण काय शिकलो? हीट बद्दल शिकलो. ट्रान्सफर ऑफ हीट कसं होतं ते बघितलं आणि त्याचे मोड्स बघितले, कन्व्हेक्शन, कंडक्शन आणि रेडिएशन. ओके. तर जो नेक्स्ट पार्ट आहे, गुड अँड बॅड कंडक्टर्स ऑफ हीट वगैरे, ते आपण नेक्स्ट क्लासमध्ये घेऊया. ओके. आणि तुम्हाला होमवर्क मध्ये काय करायचंय? जे काही आता जेवढं झालेलं आहे त्याच्या रिलेटेड क्वेश्चन आन्सर्स लिहायचे आहेत. कळालं सगळ्यांना? याच्यामधले जे जे क्वेश्चन्स तुम्हाला आता झालेल्या याच्यावर दिसत आहेत, जसं फॉर एक्झाम्पल बघा इथे, व्हॉट आर द मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर, ते तुम्ही लिहू शकता. ओके. जे तुम्हाला आता झालेल्या जेवढं टॉपिक झालं त्याच्यावर जे जे क्वेश्चन्स तुम्हाला एक्सरसाइज मध्ये दिसतील ते तुम्हाला होमवर्क मध्ये कम्प्लीट लिहायचं आहे. कळालं सगळ्यांना?
लेसनचं नाव तर सगळ्यांना माहिती आहे ना, लेसन तर झाला अर्धा कम्प्लीट, अजून तुम्हाला लेसनचं नाव नाही माहित. हीट. याच्यामध्ये बघा तुम्ही कुठले कुठले क्वेश्चन कुठल्या कुठल्या टॉपिक वर झालेले आपल्या टॉपिक वर. बघा फर्स्ट फिलिंग द ब्लॅक्स मधला जो फर्स्ट क्वेश्चन आहे, मॅक्झिमम हीट इज ऍब्झॉर्ब बाय डॅश कलर ऑब्जेक्ट, हे तुम्ही लिहू शकता. डॅश ऑफ ए हीट डज नॉट रिक्वायर अ मीडियम, हे लिहू शकता. कंडक्शन ऑफ ए हीट टेक्स प्लेस थ्रू अ डॅश सबस्टन्स, हे सुद्धा लिहू शकता. ओके, इथपर्यंत झाले, हे 3 क्वेश्चन झालेत. द अर्थ रिसीव्ह द हीट फ्रॉम द सन बाय डॅश, हे सुद्धा लिहू शकता. ओके, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन मध्ये बघा कुठले कुठले झालेले आहेत. वाय आर द हाऊसेस इन द राजस्थान पेंटेड व्हाईट, राजस्थान मधले हाऊस व्हाईट कलरने का पेंट केलेले असतात, ते लिहू शकता. व्हॉट आर द मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर, ते लिहू शकता. कळतंय सगळ्यांना. क्वेश्चन तुम्ही बघा कुठला टॉपिक झालाय, फाइंड आउट करा आणि लिहा. ओके, कोणाला काही डाऊट. क्वेश्चन नंबर 2. येस, क्वेश्चन नंबर 2 सुद्धा तुम्ही लिहू शकता. कुठला कुठला जे सब ऑब्जेक्ट आहे ते हीट ऑब्झर्व करतात, हे सुद्धा तुम्ही लिहू शकता. ओके ओके, चला मग आपण इथेच थांबूया आणि जो हाफ लेसन राहिलाय तो आपण नेक्स्ट क्लासमध्ये कंटिन्यू करूया. ओके, बाय एव्हरीवन. बाय मिस. बाय बाय मिस. बाय. बाय मिस. बाय. चला क्लास लेफ्ट करा पटकन. क्लास लेफ्ट करा.